आपल्या सर्वांना नमस्कार. मराठी भाषा मित्र या व्हिडिओमध्ये मी श्रीकांत गायकवाड आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मराठी भाषेच्या संदर्भाने हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ की जे आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भाने व्याकरण शिकण्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून भाषा ह्या घटकाची आपण सविस्तर माहिती पाहू. आपल्या सभोवताली आणि परिसरात जर आपण पाहिले तर सर्व प्राणी पक्षी हे आपल्या आवाजाद्वारे आपलं मनोगत व्यक्त करत असतात. म्हणून मानवेतर प्राण्यांची पक्ष्यांची भाषा ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. म्हणून आपण भाषा हा महत्त्वाच्या भागाची इथे माहिती घेऊ. आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, गाय हंबरते, कुत्रा भुंकतो. यावरून एक लक्षात येईल की आपल्या सभोवताली असणारे प्राणी पक्षी हे विविध आवाज काढतात आणि हे आवाज म्हणजेच पशु पक्ष्यांची भाषा होय. परंतु ही पशु पक्ष्यांची भाषा पुढे विकसित झाली नाही. त्याचे कारण त्यांच्याकडे जे ध्वनी आहेत हे मर्यादित ध्वनी आहेत. तसेच पशु पक्ष्यांच्या ध्वनीची विविधता, त्यांना ध्वनीमध्ये विविधता आणता आली नाही आणि या कारणामुळे त्यांची भाषा विकसित होऊ शकली नाही. पण आपल्याला मानव प्राण्यांची आपल्याला महत्त्वाची भाषा पाहायची आहे. मानव प्राण्यांची भाषा पाहत असताना आपल्याला मानव प्राणी हा इतर प्राण्यापेक्षा अतिशय भिन्न असा प्राणी आहे. आपल्याला आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे. मानव प्राणी म्हणजे आपल्याला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे. आपल्याला अनुभव व्यक्त करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे. आपल्याला कल्पना व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे. या कृतीवरून आपल्या लक्षात येईल की मानव प्राण्याला म्हणजेच आपल्याला विचार, भावना, अनुभव हे सर्व व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषा हा जो शब्द आहे हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाष या शब्दाचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मानव प्राण्यांची भाषा कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आपण या ठिकाणी आता मानवाच्या संदर्भात म्हणजे आपल्या संदर्भात आपण पाहणार आहोत. भाषा प्रमुख ही दोन प्रकारची भाषा आहे. एक म्हणजे स्वाभाविक, हा भाग आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. तर जी निसर्गत आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक, हा भाषेचा पहिला प्रकार आहे. ही फक्त बोलण्याची भाषा आहे आणि ही हावभावाची भाषा आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भाषेचा दुसरा जो प्रकार आहे ती कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या प्रकारामध्ये लिपी असते, म्हणजे खुणा असतात आणि या कृत्रिम भाषेच्या प्रकारामध्ये लेखन देखील करता येते. आता हे लेखन जे आहे हे आपल्याला लिपीद्वारे करता येते.
मग लिपी म्हणजे काय? आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. मग आपण ही जी लिपी वापरतो या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपण देवनागरी लिपी ही महत्त्वाचा लिपीचा प्रकार मराठी भाषेसाठी वापरतो. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत जी भाषा आहे आपली मराठी, अशा इतर अनेक भाषा आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या असणाऱ्या काही प्रमुख भाषा आहेत, तर या भाषेच्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर भाषेचे प्रामुख्याने 2 गट पडतात. तर पहिला जो गट आहे आर्यन गटातील भाषा, हा पहिला गट आहे. या गटामध्ये मराठी भाषा मोडते, हिंदी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, पाली भाषा आहे, गुजराती भाषा आहे, बंगाली भाषा आहे. आर्यन गटात या प्रमुख भाषा आहेत. दुसरा जो भाषेचा गट आहे त्याला द्रविडियन भाषा गट असं आपण म्हणूया. यामध्ये तामिळ भाषा आहे, तेलुगू भाषा आहे, मल्याळम आहे, कानडी आहे. तर ह्या 2 भाषेचे गट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता मराठी भाषेच्या संदर्भाने आपल्याला सांगता येईल की मराठी भाषेमध्ये आपण साधारणतः 2 प्रकार आपल्याला करता येईल. एक म्हणजे प्रमाण भाषा आणि दुसरी म्हणजे बोली भाषा. आता या ठिकाणी ही प्रमाण भाषेची आपण माहिती घेऊ. ग्रंथ, वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्रे, दूरदर्शन इत्यादीवर सामान्यपणे वापरली जाणारी भाषा किंवा ज्या भाषेला सर्व समाज मान्यता आहे त्या भाषेला आपण प्रमाण भाषा असे म्हणतो. दुसरी जी प्रकार आहे ही बोली भाषा. दैनंदिन व्यवहारासाठी विशिष्ट भागामध्ये किंवा विशिष्ट प्रदेशात वापरली जाणारी जी भाषा आहे तिला बोली भाषा असे म्हणतात. यामध्ये अनेक भाषा आहेत. कोकणी आहे, अहिराणी आहे, वऱ्हाडी आहे, बंजारा, हळबी, चंदगडी अशा अनेक भाषा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आता आपण ह्या भाषेवरून आता आपण मराठी भाषेकडे येऊया. मराठी भाषेमध्ये आपण जे या ठिकाणी महत्त्वाचं दाखवलेलं आहे आपल्याला की मराठी भाषेचे आपल्याला घटक कोणते आहेत, तर या घटकांची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर मराठी भाषेचे जे घटक आहेत म्हणजे विविध भाग आहेत, त्यामध्ये पहिला भाग आहे वर्ण, हा या ठिकाणी दाखवलेला आहे. वर्ण हा एक अतिशय महत्त्वाचा आणि पहिला असणारा भाग आहे. मग हे जे वर्ण कोणते आहेत तर त्याची आपण सविस्तर माहिती घेऊ. प्रथम आपण एक लक्षात घेऊ की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ध्वनी हवेत नष्ट होऊ नये म्हणून रंगाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. नंतर एक भाषेतील महत्त्वाचा घटक आहे अक्षर. अक्षर कशाला म्हणायचं? सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. सर्व स्वर म्हणजे अ पासून आपल्याला जे पाहतो आपण ही सर्व स्वर आणि जी व्यंजने आहेत, परंतु या व्यंजनामध्ये आपल्याला स्वर मिसळतात, तर अशी ही स्वरयुक्त व्यंजने याला आपण अक्षरे म्हणतो. यालाच नाश न पावणारे अक्षर असेही म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत शब्द म्हणजे काय. योग्य क्रमाने असलेला अक्षर समूह असे आपण म्हणतो. अक्षरांच्या समूहास काही अर्थ आहे त्याला शब्द असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्य. वाक्य म्हणजे एक विचार पूर्ण अर्थाचा असतो. एक किंवा अनेक शब्दांचा समुच्चय म्हणजे
वाक्य होय. भाषेचा आणखी एक घटक जे आहे त्यामध्ये गद्य. अनेक वाक्यरचनेपासून जे तयार होतं त्याला गद्य असं म्हणतात. काही लेखन हे आपण पद्यामध्ये केलं जातं, जसे की कविता.